आज मी बायबलमधल्या काही गार्डनविषयी आज मी शिकवणार आहे. ज्यावेळेस काल मी ह्या विषयाची तयारी करत होतो, अचानक तो माझ्या मनामध्ये आलं की गार्डन जे आहे, जे परमेश्वर देवानी निर्माण केलं आणि किती प्रकारचे गार्डन्स आम्हाला बायबलमध्ये आढळतात, त्याविषयी मी थोडक्यात जरा शोधत होतो आणि त्यामध्ये बऱ्याचशा सुंदर गोष्टी मला समजल्या. सगळ्यात पहिलं जे गार्डन होतं, हेजेकिएलचं पुस्तक, याचा 28वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. हेजेकिएलचं पुस्तक हेजेकिएल आणि त्याचं 28वा अध्याय आणि 13 वचन, या ठिकाणी आम्हाला एक गार्डन बघायला मिळतं आणि ह्या गार्डनचं नाव पण काय आहे? एदेन बाग. आता लक्षात ठेवा, ही जी एदेन बाग आहे, अनेकांचं असं मत आहे की ही एदेन बाग ज्या बागेमध्ये आदम आणि हवेला ठेवलेलं होतं ती नसून प्री ॲडॅमिक वर्ल्ड, म्हणजे आदामापूर्वीचं जे जग आहे, त्या आदामाच्या पूर्वीच्या जगामध्ये असलेले जे एदेन बाग आहे त्याचं वर्णन आहे. आणि ज्याविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुला त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं? ठेवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे ना? देवाचा बाग एदेन, तू ह्यामध्ये तू होतास हे कोणाविषयी सांगितलेलं आहे? लुसिफराविषयी सांगितलेलं आहे. आणि लुसिफर म्हणजे कोण? की सैतान, किंवा त्याचं दुसरं नाव आम्हाला बघायला मिळतं पतन झाल्यानंतर, सैतान. आणि हा जो होता लुसिफर, हा त्या एदेन बागेमध्ये त्या ठिकाणी होता. आणि ज्या वेळेस परमेश्वराने त्याला बनवलं, अतिशय सुंदर आणि अद्भुत रीतीने त्याला बनवलं होतं. आणि त्याच्याविषयी माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. काय सांगितलेलं आहे की अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पेल, नीलमणी, पाच, माणिक व सोने असे हर तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहे मराठीमध्ये. मला माहीत नाही, इंग्लिश आणि हिंदीमध्ये बहुतेक काहीतरी वेगळे नावं असतील त्याची. पण जे वेगवेगळे रत्न आहेत, हिरे आहे, माणिक आहे, पाचू आहे, है ना, यास्पे, नीलमणी वगैरे वगैरे सगळे, सोनं, जे अतिशय अमूल्य, अतिशय बहुमूल्य रत्न आहेत, त्याचं त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे सर्व रत्न होते, सोने होते, हे तुझ्या अंगभर होते, वचन सांगते. ज्यावेळेस परमेश्वराने लुसिफरची योजना केली, त्याला निर्माण केलं, त्याला इतकं सुंदर निर्माण केलं होतं की बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्याच्यामध्ये दोष आढळला नाही तोपर्यंत तो अव्यंग होता. काही त्याच्यामध्ये दोष नव्हता. जोपर्यंत त्यांनी पातक केलं नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काहीही दोष नव्हता. इतका परफेक्टली देवानी लुसिफरला बनवलं होतं. आणि वचन सांगतं इतकं बहुमूल्य रत्नांनी त्याला सजवलं होतं, जे आपल्याला बघायला पण मिळत नाही, बरोबर आहे, सामान्य माणसाला. आणि अशा प्रकारे देवानी त्याला घडवलं होतं, अतिशय सुंदर. लक्षात घ्या, देव बायबलमध्ये सांगितलेलं आहे की त्याने आपापल्या परी बनवलेली सर्व गोष्टी कशी बनवलेली आहे? सुंदर बनवलेली आहे, अद्भुत बनवलेली आहे. स्तोत्रामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे की आमची घटना सुद्धा आश्चर्यकारक आणि भयप्रद रीतीने झालेली आहे. आम्हाला देखील अद्भुत आणि आश्चर्यकारक देवाने बनवलेला आहे. ज्यावेळेस परमेश्वराने लुसिफरला बनवलं, त्याला सुद्धा अद्भुत आणि आश्चर्यकारक रीतीने बनवलेलं होतं. त्याच्या तोडीचं दुसरं कोणीच नाही. आज आम्हाला सुद्धा परमेश्वराने जे बनवलेलं आहे अद्भुत आणि आश्चर्यकारक बनवलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की आमचे जे डोळे आहे ना, बायोमेट्रिक काहीतरी असतं ना, की त्या डोळ्यातली जी बाहुली आहे ती जगातल्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्याच्या बाहुली संगती त्याच्या ज्या रेषा आहेत ना त्याच्याशी जुळत नाही. आमच्या हाताचे जे ठसे आहेत ते दुसऱ्या कोणाच्याही हाताच्या ठशाशी जुळत नाहीत. आमची जी DNA आहे तो पण अद्भुत रीतीने बनवलेला आहे देवाने. आम्ही युनिक आहोत. तुम्हाला माहिती आहे आधार कार्डचं नाव काय आहे खरं? किती लोकांना माहिती आहे? हां, अमोलला माहिती आहे?
काय युनिक आय डी सांगितलेलं आहे. युनिक म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, अद्वितीय. युनिक तुमचा नंबर जो आहे आधार कार्डवरचा तो युनिक आहे, जे तसं दुसरं कोणी नाही. त्याच्यामध्ये काय आहे, तुमच्या डोळ्यांचे सुद्धा बायोमेट्रिक आणि हाताचे सुद्धा ठसे त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की जगामध्ये तुम्ही अद्वितीय आहात, दुसरा कोणी नाही तुमच्यासारखा. परमेश्वराने मनुष्याला सुद्धा जे बनवलं अद्वितीय बनवलं. देवदूतांना तर बनवलंच, स्वर्गदूतांना, लुसिफरला सुंदर बनवलं होतं, पण त्याहीपेक्षा अद्भुत मनुष्य आहे. का अद्भुत आहे माहिती आहे? हां, काय अद्भुत आहे? अजून परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपामध्ये आम्हाला बनवलेला आहे. हालेलुया, किती अद्भुत आहो आम्ही बघा. आणि परमेश्वराने ज्या वेळेस सृष्टीची निर्मिती केली, एदेन बाग परमेश्वराच्या बागेसारखा ना तो बाग होता, परमेश्वराचाच बाग होता. आणि त्याचं दुसरं जे काय म्हणता येईल पृथ्वीवरचं दृश्य बाग त्यांनी इकडं पृथ्वीवर सुद्धा लावले. एक लक्षात ठेवा प्रियांनो, देव हा असा आमचा अद्भुत परमेश्वर देव आहे. तो स्वतः ऐशोआरामात आणि सुंदरतेमध्ये राहतो आणि मनुष्याला कुठेतरी कोणत्या तरी साध्या ठिकाणी किंवा नीच ठिकाणी किंवा घाणेरड्या ठिकाणी ठेवावं अशी त्याची बिलकुल इच्छा नाही. त्याची इच्छा आहे की जसं तो आहे तसं आम्ही असावं. ज्या स्थितीमध्ये तो राहतो त्या स्थितीमध्ये आम्ही राहावं. हालेलुया. आणि म्हणून एका ठिकाणी प्रभूने सांगितलंय की पहा मी जातो, तुमचे मन अस्वस्थ होऊ देऊ नका. पहा माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्याच्या मुबलक जागा आहेत, नसत्या तर मी तसं तुम्हाला सांगितलं असतं. पहा मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. हालेलुया. प्रियांनो बघा, आमचा प्रभू आमचा देव हा आम्हाला अशा स्थितीमध्ये ठेवू इच्छितो, ज्या स्थितीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तो स्वतः राहतो त्या स्तरावर त्या ठिकाणी तो आम्हाला नेऊ इच्छितो. हालेलुया. तो आमच्यामध्ये भेदभाव करत नाही. तो असं समजत नाही की माझी निर्मिती तुम्ही आहात, माझ्या पायाजवळ बसा, है ना, नोकरांसारखं नाही, दासांसारखं नाही. एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना स्वतः म्हणत आहे की आतापासून मी तुम्हाला दास म्हणत नाही तर काय म्हणतो, मित्र म्हणतो. हालेलुया. प्रियांनो बघा, आमचा जो प्रभू आहे, देव आहे, तो आमच्यावर किती प्रेम करतो. आणि त्याची इच्छा नाही की मनुष्याने नीच अवस्थेतलं जीवन जगावं, पण उच्च अवस्थेमध्ये वरील स्थानामध्ये आम्ही राहावं, आशीर्वादित राहावं, आनंदित राहावं, सुखामध्ये राहावं, समाधानामध्ये राहावं आणि सर्व प्रकारच्या सर्व चांगल्या गोष्टी आम्हाला प्राप्त व्हाव्या ही देवाची त्याच्या लेकरांविषयी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त जगिक नाही तर ह्या युग गेल्यानंतर जे स्वर्गीय जे स्थान आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये राहावं ही देवाची आमच्याविषयी इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वर देवाला माहीत होतं की, मला असं वाटतं की त्याला हे सगळं ठाऊक असेल की लुसिफरला निर्माण केल्यानंतर काय घडणार आहे काय नाही, देवाला सगळं माहीत आहे आधीच. पण तरी देवाने त्याला सुंदर बनवलं, इतकं अद्भुत बनवलं की बायबल सांगतं की एवढे सर्व रत्न त्याच्या अंगावर होतं, अंगभर रत्नांनी भरलेला होता तो. आपल्याला एकही लवकर बघायला मिळत नाही, पण देवाने ज्यावेळेस त्या देवदूताला बनवलं इतकं सुंदर बनवलं. आणि बायबल सांगतं काय झालं बघा की असे हर तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते, खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या इथे चालत असे. तो म्युझिशियन होता, वाद्य वाजवणारा होता, अतिशय सुंदर. आणि असं म्हटलं जातं की ज्या वेळेस तो आपले पंख फडकवायचा त्याच्या पंखातून वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचे स्वर बाहेर पडत असत. हालेलुया.
किती अद्भुत त्याला देवाने बनवलं होतं, किती सुंदर. तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली. ज्या दिवशी देवाने त्याला निर्माण केलं त्याच दिवशी त्याच्याविषयी ती योजना परमेश्वराने केली. हालेलुया. आणि ह्या प्रकारचं हे जे पहिलं गार्डन होतं, ह्या पहिल्या गार्डनमध्ये हा पहिला दूत त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो. आणि ह्या गार्डनमध्ये असताना देवाचा बाग एदेन ह्या ठिकाणी असताना, आता लक्षात ठेवा, मी मगाशीच सांगितलं की हे प्री ॲडॅमिक वर्ल्ड आहे. प्री ॲडॅमिक वर्ल्ड म्हणजे आदामापूर्वीचं जग. त्याच्यामध्ये सुद्धा एक एदेन बाग आम्ही पाहतो. आणि म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे की देवाची बाग एदेन यासारखा तो प्रदेश होता. देवाची बाग है ना, ते स्वर्गीय बाग. म्हणून मी तुम्हाला विचारलं की बागेचं महत्त्व काय आहे ना. त्याच्यामध्ये किती छान वाटतं, शांत वाटतं है ना. सर्व प्रकारच्या गोष्टी विसरायला होतात, आनंद मिळतो. तिथले फुलझाडं, पशु पक्षी, फळं, प्राणी, कारण त्या काळामध्ये त्या गार्डनमध्ये सगळं होतं. पशु पक्षी प्राणी सगळं काही होते. आणि ते आजकालसारखे पिंजऱ्यामध्ये नव्हते कोंडलेले है ना. कोणाला अपाय पण ते करत नव्हते त्या काळामध्ये. अशा प्रकारे होते. नदी त्या ठिकाणून वाहत असे, पाणी होतं. आपल्या गार्डनमध्ये नसतं, कारंजे असतात तात्पुरते, परंतु त्या ठिकाणी असायचं हे सगळं. आणि अतिशय सुंदर असं ते बगीचा, तो बाग त्या ठिकाणी होता. आणि या बागेमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतात. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक जर वाचलं तर त्या ठिकाणी काही नद्या होत्या. आणि या नद्यांचं वर्णन त्या ठिकाणी 3 नद्यांचं वर्णन केलेलं आहे. हिदिकेल, फरात आणि काय होतं पिशोर. ह्या 3 नद्या सांगितलेल्या आहेत. आणि ह्या नद्यांमध्ये सोनं मिळायचं त्या ठिकाणी वचन सांगतं. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक जर वाचलं त्या ठिकाणी तुम्हाला कळेल, तिथून सोनं प्राप्त होत असेल है ना. आजकाल लोकांना खणावं लागतात सोनं काढायला. तिथं नद्यांमध्ये ते पाण्यामध्ये सोनं वाहत असेल. एवढं विपुल सोनं होतं, मुबलकता होती. आणि अशा ह्या सुंदर ठिकाणी पहिला जो दूत होता, काय नाव त्याचं, काय नाव सांगितलं मी, लुसिफर त्या ठिकाणी होता. आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये गर्व आला. त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं आणि त्या ठिकाणाहून त्याला खाली फेकण्यात आलं. बघा, ह्या ठिकाणी क्लिअरली कळतं की ही जी बाग आहे पृथ्वीवरील बाग नव्हती. कारण त्याला त्या एदेनमधून खाली टाकलं, भूमीवर आदळलं. म्हणजे भूमीमधली किंवा पृथ्वीवरची ती एदेन बाग नव्हती. ती देवाचा जो पर्वत आहे त्या ठिकाणी असलेली एदेन बाग होते, म्हणजे स्वर्गातील. कळलं? प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला? पहिलं जे गार्डन आहे एदेन, त्या ठिकाणी पापाची सुरुवात झाली, पतनाची सुरुवात झाली. आणि हे पतन सैतानाचं झालं, लुसिफरचं झालं. तो पतित झाला आणि खाली पृथ्वीवर त्याला टाकण्यात आलं. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं पृथ्वीवर परमेश्वर देव आणि मनुष्याला ज्यावेळेस निर्माण केलं त्या ठिकाणी सुद्धा एक सुंदर बगीचा देवाने केला. आणि त्या बगीच्याचं नावसुद्धा एदेन बाग म्हणून होतं. आणि त्या ठिकाणी परमेश्वर देवाने पहिला मनुष्य आणि पहिली स्त्री यांची निर्मिती करून त्यांना ते ठिकाण, ती जागा दिली. त्याच्यावर राज्य करण्यासाठी, त्यांच्यावर अधिकार करण्यासाठी त्यांना तिथं ठेवलं. आणि ह्या पहिल्या बागेमध्ये आम्हाला बघायला मिळतं की हे आदम आणि हवा त्या ठिकाणी राहत असताना सर्व गोष्टीची मुबलकता होती. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी, खाणं पिणं सर्व काही, मनोरंजनसाठी प्राणी होते, पशुपक्षी होते, फूल होते, झाडं होते, फळं होते, सगळं काही, नदी होती, सर्व काही त्यांच्यासाठी होतं जे त्यांना गरजेचं होतं. आणि हे सगळं असताना देव स्वतः त्यांच्या संगती येऊन त्यांना भेटत असे, त्यांच्या संगती बोलत असे. मला असं वाटतं त्याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे.
हालेलुया, की स्वतः देव येऊन त्यांची भेट घेत असे, त्यांच्याशी सहभागिता करत असे. आणि असं असताना आम्हाला बघायला मिळतं की ह्या लोकांनी, आदाम आणि हवेने, सैतानाला किंवा त्या धूर्त सापाला त्या एदेन बागेमध्ये येण्याची परमिशन दिली. खरं म्हटलं तर देवाने आदाम आणि हवेला एदेन बागेची राखण करण्यासाठी ठेवलं होतं. रक्षण करणं, राखण करणं म्हणजे रक्षण करण्याची जबाबदारी दिली होती. मशागत तर होतीच, काळजी घेणं तर होतंच, पण रक्षण करण्याची जबाबदारी होती. राखणदार म्हणतो ना आपण, रक्षण करणार. आणि त्यांनी त्यांच्या कामामध्ये ते काय म्हणतात त्याला, निष्काळजी राहिले. आणि ज्याला खरं म्हटलं तर देवाने खाली टाकलं होतं. देवाने काही एदेन बागेत नव्हतं टाकलं, त्यांना खाली टाकलं, पृथ्वीवर टाकलं असं वचन सांगतं ना, बरोबर आहे ना. पृथ्वीवर टाकलं राजांच्या समोर तमाशा होण्यासाठी. परंतु या लोकांनी त्याला त्यांच्या बागेमध्ये येण्यासाठी परवानगी दिली. ते त्यांच्या कामामध्ये गाफील राहिले, निष्काळजी राहिले. आणि या निष्काळजीपणामुळे सैतानाने तो चान्स घेतला, एदेन बागेमध्ये आला. एदेन बागेमध्ये फिरून त्यांनी काय केलं, हवेसंगती मैत्री केली, आदामासंगती मैत्री केली आणि त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं, फसवलं आणि त्यांचं पतन केलं. दुसरी एदेन बाग जी पापामुळे खराब झाली आम्ही पाहतो. आणि त्यामुळं काय घडलं, श्राप आले, मरण आलं. आणि आणखीन काय घडलं, श्राप, मरण आणि अजून काय घडलं, 3 प्रमुख गोष्टी घडल्या. हां 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 कष्ट आले, सगळ्या गोष्टी, बरोबर आहे. पाप, श्राप आणि मरण. पाप झालं, श्राप आले पापामुळे आणि त्याचा परिणाम मृत्यू त्या ठिकाणी आला. ह्या 3 प्रमुख गोष्टी त्या एदेन बागेमध्ये घडल्या. आणि हे केवळ मनुष्यावर आलं असं नाही, तर देवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टीवर त्या गोष्टी आल्या. ते श्रापित झाले. हॅलो, समजतं मी काय सांगत आहे? सर्व श्रापित झालं. आणि म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर देव म्हणतो की शेवटच्या काळी काय होईल, पहा, पहिली पृथ्वी आणि आकाश काय होईल, गुंडाळीप्रमाणे गुंडाळलं जाईल आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी परमेश्वर त्या ठिकाणी निर्माण करेल. सर्व निर्मितीवर श्राप त्या ठिकाणी आला. आणि म्हणून दुसरं गार्डन, पहिलं गार्डन आम्ही पाहतो, लुसिफर, त्यांनी काय केलं, देवाची आज्ञा मोडली, बरोबर आहे. गर्व त्यांनी केला, पाप त्यांनी केलं, बंडखोरी देवाच्या विरुद्ध केली ना. पहिल्या गोष्टी काय, बंडखोरी. दुसरं काय, पाप त्या ठिकाणी आम्ही पाहतो. त्याचा परिणाम देवाने त्यांना त्या बगीच्यातून बाहेर काढलं. दुसरं गार्डन जे आम्ही पाहतो ते नेहमीचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि 15 वचन. या ठिकाणी एक राजाची बाग आम्हाला बघायला मिळतं है ना. राजाच्या बागेचं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि कुठं होती ती, येरुशलेमेच्या तटाजवळ होते, बरोबर आहे ना, तटाजवळ होते. आणि हे कसलं दर्शक आहे की जगिक जे अधिकार आहे आणि न्याय, जगिक जो राजा आहे त्याचा अधिकार आणि न्याय ह्याचं दर्शक ते आहे. त्याच्या वाड्याच्या शेजारी हे गार्डन होतं. आम्हाला माहिती आहे की राजा, जे प्रत्येक मोठमोठे राजे होऊन गेले, त्यांनी आपल्यासाठी त्यांच्या वाड्यामध्ये म्हणा किंवा वाड्याच्या बाहेर म्हणा, त्यांनी गार्डन, बगीचा त्यांनी तयार केला होता है ना. प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतो, अनेक ठिकाणी मोठमोठे सुंदर बगीचे त्यांनी तयार केले. आज आग्र्याला जा है ना, कोणी केलं, शहाजहाननी काय बनवलं, हां, ताजमहल बनवला. ते आहे, वास्तू आहे, पण त्याच्या अवतीभोवती गार्डन होतं. आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पाहतो की बगीच्यामध्ये राजे खास करून त्या ठिकाणी फिरत असत है ना. आल्हाददायक वातावरण मिळावं, सर्व गोष्टीपासून, तणावापासून सुटका मिळावी. आणि तिथून त्यांचं ते त्यांच्या वाड्यामधून ना ते काय करत असे, न्याय आणि अधिकार त्या ठिकाणी ते गाजवत असे, सर्व त्यांच्या प्रांतावर. आणि म्हणून हे दुसरं जे गार्डन आम्ही पाहतो, हे राजाचं गार्डन
जे जगिक राजे असत, ज्याकडून ते काय करायचे, न्याय आणि अधिकार त्या ठिकाणी चालवत असत. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की नेहम्याच्या काळामध्ये यरुशलेमाच्या शेजारी ना जे राजवाडा होता त्याच्या बाजूला त्या ठिकाणी गार्डन त्या ठिकाणी होतं. तिसरं गार्डन आम्ही पाहतो जे मत्तय 26 आणि योहान 18 ह्या 2 अध्यायामध्ये आम्हाला बघायला मिळते. आणि हे गार्डन फार फेमस गार्डन आहे. आणि ह्या बगीच्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं, कोणता बगीचा आहे माहिती आहे तुम्हाला? गेत्सेमने बाग. आणि या बगीच्यामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला धरून देण्यात येणार होतं त्याच्या आधी त्या बगीच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता बघा फरक काय आहे. आम्ही गार्डनमध्ये जातो कशाला? फिरायला, मजा करायला, बेळवत्ता खायला, है ना, खेळायला, प्राणी पाहायला. पण प्रभू येशू ख्रिस्त ह्या गार्डनमध्ये कशासाठी गेलं? आपल्या शिष्यांबरोबर त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी. हालेलुया. आणि शिष्य पण बघा त्यावेळेस काय करत होते? हे काय करत होते? झोप लागले त्यांना, है ना. बघा गार्डन. आणि हे कोणतं गार्डन आहे? गेत्सेमने गार्डन. गेत्सेमने गार्डनमध्ये ज्या बगीच्यामध्ये पाप झालं सुरुवातीला, ज्या बगीच्यामध्ये देवाविरुद्ध बंडखोरी झाली, देवापासून लोक दूर गेले, प्रभूंनी पुन्हा एक वार देवापासून दूर गेलेल्या लोकांना त्याच्याकडं आणण्यासाठी एका बगीच्याचीच निवड केली की त्या ठिकाणी बसून त्यांनी प्रार्थना केली, देवाकडं मध्यस्थी केली. आणि जे काही सॅक्रिफाईस, जे काही अर्पण तो करणार होता त्याकरता देवाकडून सामर्थ्य आणि शक्ती त्यांनी मागितली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हे जे काय तिसरं जे बगीचा आहे आम्हाला बघायला मिळतं की एक प्रकारे प्रभूचं समर्पणाचं ते गार्डन आम्ही म्हणू शकतो. की तो म्हणतो की प्रभू माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होईल तर आपल्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर. त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की त्याच्या वेदना त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मरणाच्या स्थितीमध्ये जाऊपर्यंत त्यांनी आज्ञा पालन केलं. बायबल सांगतं जगातले लोक ज्यावेळेस इतर गोष्टी, जगिक गोष्टी किंवा इतर गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, पण आम्हाला बघायला मिळतं की आमचा प्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला प्रथम स्थान देण्यासाठी तो नेहमी आतुर होता. चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या, विरंगुळा प्राप्त करणाऱ्या गोष्टी होत्या, पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं की देवासंगती तो एकरूप त्या बगीच्यामध्ये झाला. लक्षात ठेवा की त्या परिस्थितीमध्ये सुद्धा देवाची वाणी, देवाची इच्छा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करत होता. प्रियांनो, कधी कधी आम्ही जातो अनेक ठिकाणी आणि त्यामध्ये आम्हीच आमच्या मौज मजेमध्ये इतके गुंग होऊन जातो की आम्ही देवाचा देखील विसर पाळतो. आम्हाला असं वाटतं आमचे काम धंदे इतर गोष्टी आम्ही त्याच्यापासून दूर गेल्यामुळे देवापासून पण आम्ही दूर जाऊ. योनाच ना, तो कुठं गेला? देवाने त्याला कुठं सांगितलं जायला? निनवेला जा. आणि तो खाली जाऊन जहाजामध्ये एकदम तळाशी जाऊन झोपे गेला. त्याला असं वाटलं की मी देवाच्या उपस्थितीपासून आता लपून बसलेला आहे, आता का देव ह्या ठिकाणी मला पाहत नाही. कधी कधी हीच परिस्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये होती की आम्ही अशा ठिकाणी कधी कधी जातो की आम्हाला असं वाटतं की आता मी देवापासून दूर गेलेलो आहे, आता मी एकटा आहे, आता मला पाहिजे तसं मी करू शकेन. पण प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्या मनुष्यापेक्षा किती मोठा फरक होता आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी काय केलं. त्या ठिकाणी आत्मसमर्पण त्यांनी केलं. त्याला वेदना होत होत्या आणि अशा वेदना बायबल सांगतं की त्या इतकं ते मानसिक दबाव, टेन्शन आणि प्रेशर त्यांनी सहन केला की त्याचा घामसुद्धा रक्ताच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जमिनीवर पडत होता. आणि त्याही परिस्थितीमध्ये प्रभूचं आज्ञा पालन करण्याची त्यांनी इच्छा दर्शवली. हालेलुया. आणि हे आहे गेत्सेमने बाग, ज्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं की प्रभूने काय केलं? आत्मसमर्पण केलं. त्या ठिकाणी त्यांनी त्या वेदना सहन केल्या आणि आज्ञा पालन त्यांनी त्या ठिकाणी केलं. दुसरा पुढचा जो एक भाग आहे आम्ही पाहतो, चौथा
द गार्डन ऑफ टूम, ज्या ठिकाणी काय करण्यात आलं, येशूला मेल्यानंतर, मरण पावल्यानंतर ज्या बगीचा होता त्या बगीच्यामध्ये जे कबर होती त्यामध्ये ठेवण्यात आलं. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की ते जे बगीचा होता त्यामधली जी कबर होती ती कबर तशीच ना. आम्हाला माहिती आहे, कबर म्हटलं, कबरस्थान म्हटलं की लोकांचं ॲटोमॅटिकली एकदम निराशा, दुःख है ना, आणि काय होतं, वेदना, आपले जे काही स्वतःचे जे प्रियजन गेलेले आहेत है ना, त्यांची आठवण, मग कधी कधी रडणं, बऱ्याचशा गोष्टी येतात. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बगीचाला देखील त्याची ओळख बदलवून टाकली. हालेलुया, आमेन. कशी काय बदलली? कारण येशू तिथं मेलेला राहिला नाही, तर तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला है ना. आणि ते कसलं दर्शक बनलं? विजयाचं दर्शक, मुक्तीचं दर्शक आणि नवीन सुरुवातीचं दर्शक. नवीन सुरुवात. प्रियांनो, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये चालत असताना वेगवेगळ्या ठिकाणून, वेगवेगळ्या परिस्थितीमधून जातो, पण ह्या जगामध्ये आम्ही राहत असताना लक्षात ठेवा की जर ख्रिस्त येशूमध्ये जर आम्ही आहोत तर आम्ही विजयी आहोत. हालेलुया. जर आमचं उद्धार आणि तारण झालेलं आहे तर रोमकरास पत्र 8 अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे की जे ख्रिस्त येशूमध्ये आहे आता त्यांना कोणत्याही दंडाज्ञा नाही. त्यांना आता बंधनात राहायची गरज नाही. त्यांना मुक्ती मिळालेली आहे. पाप, श्राप आणि मरण ह्या सर्वांमधून ते पार गेलेले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला ते दर्शवतं ते जे बगीचा आहे ज्यामध्ये कबर होती, विजयाचं दर्शक, मुक्तीचं दर्शक आणि नवीन सुरुवातीचं दर्शक, नवीन बिगिनिंग. ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो ते कसलं दर्शक आहे की ख्रिस्ताबरोबर आमच्या स्वतःच्या जुन्या जीवनाला मरण्याचं दर्शक आहे. आणि पाण्यातून बाहेर येतो म्हणजे काय की त्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर ख्रिस्ताबरोबर एक नवीन सुरुवात करण्याचं ते दर्शक आहे. पुरलं जाण्याचं आणि नवीन जन्माचं ते दर्शक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला? का चाललं सगळं ओके? प्रभूला स्तुती असो. तर हे जे गार्डन आहे आम्हाला पाहायला मिळतं की अशा प्रकारचं प्रभूने त्याची ओळख बदलली. नंतर आणखीन एक गार्डन आम्ही बघतो आणि ते आहे सॉंग ऑफ सॉलोमन, गीतरत्नामध्ये दिलेलं. आणि हे जे गार्डन आहे गीतरत्न याचा 4 अध्याय 12 वचन, मगाचं जे रेफरन्स आहे तुम्हाला सांगायला विसरलो मी, योहान 19 आणि 20 अध्याय जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ना, गार्डन ऑफ टूम. आणि त्याच्या पुढचं जे आहे 5वं, द गार्डन प्रिपेअर्ड फॉर द बिलवर्ड. प्रिय आणि प्रियसी आणि प्रियकर ह्यांच्यासाठी बनवण्यात आलेलं जे गार्डन आहे. आणि सॉंग ऑफ सॉलोमन गीतरत्न 4 अध्याय 12 वचनामध्ये दिलेलं आहे ना. बंद असलेला बाग, बंद असलेला निर्झर, मोहरबंद कारंजे होय. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी बागेचं उदाहरण दिलेलं आहे. बाग कशासाठी आहे? मी मगाशी सांगितलं, जे प्रेमी युगुल असतात ना, खास करून बगीचे शोधतात, कुठं कुठं असतात है ना, आणि बागेमध्ये फिरायला जातात. तर सांगण्याचं तात्पर्य हे की कशासाठी आहे की ज्यामध्ये त्यांना जवळीक मिळेल एकमेकांसंगती, त्यांचं प्रेम एकमेकाला व्यक्त करण्यासाठी. आणि विशेष करून गीतरत्नामध्ये जे वर्णन करण्यात आलेलं आहे खास करून ते एक चर्च आणि ख्रिस्त यांचा जो संबंध आहे त्याचं ते प्रतीक आहे है ना. गीतरत्न जे लिहिण्यात आलेलं आहे खास करून ख्रिस्त आणि मंडळी, चर्च, त्यांच्यामध्ये असलेले जे संबंध आहे, जवळीकतेचा, प्रीतीचा, प्रेमाचा, त्याविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ते वाचतो लक्षात ठेवा की ख्रिस्त, बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वधूला घ्यायला, वधू म्हणजे कोण? चर्च, मंडळी, हिला घ्यायला एक दिवस येणार आहे. आमेन. तो आमचा प्रियकर आहे है ना. आणि मंडळी, चर्च त्याची वधू आहे. आणि बायबल सांगतं की त्यांचं जे जवळीकता आहे, त्यांच्यामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याचं प्रतीक ते आहे.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ता संगती असतो, आम्ही दुःखामध्ये सुद्धा आनंदी असतो. फिलिप्पी 4:4 मध्ये सांगितलेलं आहे, संत पौल कुठे होता? जेलमध्ये होता. आणि त्या ठिकाणून तो सांगतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करत करा, पुन्हाही सांगेल आनंद करा. आणि हे काय प्रकार आहे? कारण ख्रिस्ताची जवळी आम्हाला सर्व दुःखाचं विसर पाडते, आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये पुढे पुढे नेते, आम्हाला सर्व जगिक समस्यांमधून ना त्याच्या पार आम्हाला ते नेतं. त्याचा कोणताही परिणाम आमच्या जीवनावर होत नाही. अडचणी येऊ, दुःख येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, काही हो, आम्हाला ते आमच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही. का? कारण ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून जर ख्रिस्त आमच्या संगती आहे, आमच्या बरोबर आहे, तर ते ठिकाण आम्हाला कसं आहे? एका सुंदर बगीच्याप्रमाणे आहे की आम्ही ख्रिस्तासंगती त्या ठिकाणी फिरतो. जसं हनोक जो होता, बायबल सांगतं की हनोक काय केलं? देवासंगती चालला इतकं की त्याला सर्व जगाचा त्याला विसर पडला. आजूबाजूला काय घडत आहे त्याच्याविषयी त्याला काही कल्पनाच नाही. तो ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, देवाच्या प्रीतीमध्ये स्वतःला विसरून गेला. आणि शेवटी प्रभू म्हटला की हनोका, इतक्या लांबपर्यंत तू आलेला आहे, आता लांब, एवढा लांब वापस कशाला जातो? हे माझं घर आहे ना, इथं आता तू चल. आणि बायबल सांगतं की तो नंतर दिसेनासा झाला, प्रभूने त्याला नेला. प्रियांनो, ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये आहे तर आमच्यासाठी ते काय आहे? एक बागेसमान सुंदर अशी ती परिस्थिती आहे, ठिकाण आहे. आणि म्हणून एका ठिकाणी सांगितलं, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र मिळून राहणे किती मनोरम आहे. कारण त्यामध्ये कोण आहे? ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे, प्रभू म्हणतो, माझ्या नावामध्ये एकत्र असतील, त्या ठिकाणी कोण आहे? मी उपस्थित आहे. म्हणून चर्चमध्ये सहभागितेमध्ये आनंद काय आहे? कारण ख्रिस्ताची सहभागिता आमच्यामध्ये असते, ख्रिस्त आमच्यामध्ये उतरून येतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस आम्ही सर्व गोष्टीचा विसर आम्हाला पडतो. त्याच्या प्रेमामध्ये आम्ही इतकं डुबून जातो की आम्हाला बाकी जगातल्या कोणत्याही गोष्टीचं चिंता आणि काळजी त्या ठिकाणी राहत नाही. हालेलुया. आणि ती काय आहे? ती एक आमच्यासाठी आत्मिक बाग आहे की ज्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो, ताजेतवाना पण आम्ही त्या ठिकाणी प्राप्त करतो, उल्हास आम्हाला मिळतो, है ना. ख्रिस्तासंगती जवळीक आमची होती, त्याला आम्ही अधिक जवळून ओळखायचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक सुंदर गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला त्याचा अनुभव मिळतो. आणि म्हणून बघा, हे जे गार्डन आम्हाला बघायला मिळतं की आमचा जो प्रियकर आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या संगती असलेले जवळीकतेचं ते बगीचा आहे, गार्डन आहे. आणि 6वी जे गार्डन आहे आम्ही बघूया, यशायाचं पुस्तक, याचा 58वा अध्याय 11 वचन. आणि हे गार्डन कसं आहे? कोणत्या प्रकारचं आहे? पाणी दिलेलं, भरपूर पाणी दिलेल्या बगीच्यासारखं. ज्या बगीच्यामध्ये भरपूर पाणी आहे ते गार्डन कसं असतं? सदा हरभरं असतं, है ना, सदा टवटवीत असतं, सुंदर असतं, है ना. आणि काय होतं पुढं त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की काय त्या ठिकाणी होणार आहे? यहोवा तुझे लगातार लिए चलेगा, यहोवा तुझे लगातार लिए चलेगा. पुढे अकाल के समय. बघा, ज्यावेळेस जगामध्ये सर्व परिस्थिती विपरीत असेल, दुष्काळ असेल, अडचणी असेल, सर्व प्रकारची वाण तुम्हाला असेल जगातल्या लोकांना, पण त्या ठिकाणी काय होईल? तुझे तृप्त करेगा, तो तुला तृप्त करेल और तेरी हड्डियों को हरी भरी करेगा, आणि तुझ्या हड्डींना काय करेल? मजबूत करेल. तर लक्षात ठेवा की वचन सांगतं की अवर्षणाच्या समयी तुझ्या जीवास तृप्त करेल. प्रभूचे जे बगीचा आहे, बाग आहे, त्या ठिकाणी जर आम्ही असलो तर कसल्याही गोष्टीची वाण आम्हाला पडणार नाही. दुष्काळामध्ये सुद्धा तृप्त असू. आमेन. आणि म्हणून धन्य तुम्ही, अशा कठीण काळामध्ये तुम्ही चर्चमध्ये येता. मी तुम्हाला सांगेल, अधिक प्रभूच्या जवळ राहा. देव तुमच्या कामाचं रक्षण करेल. लोकांचे जॉब जातील, तुमचे नाही जाणार. देव तुमचं रक्षण करेल जर तुम्ही प्रभूला प्रथम स्थान द्या. हॅलो. नोकऱ्यांचं रक्षण करेल, तुमच्या व्यवसायाचं रक्षण करेल, तुमच्या हातच्या कामाला येतील. बाकी ठिकाणी सगळं प्रॉब्लेम राहतील,
पण देव त्याच्या लोकांची काळजी घे. जर तुम्ही देवाला प्रथम स्थान द्याल तर, तुम्ही भटकाल तर मग प्रॉब्लेम होईल. पण प्रभूच्या उपस्थितीमध्ये असाल तर काय सांगतं, अवर्षण काळी तो अवर्षण समय तुझ्या जीवास तृप्त करेल, तुझ्या हाडास मजबूत करेल. पुढं तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, बगीच्याप्रमाणे, गार्डनप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. आणि म्हणून मी विनंती करेल तुम्हाला, देवाच्या उपस्थितीपासून दूर जाऊ नका. त्याच्या उपस्थितीत राहाल, भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे राहाल, बगीच्याप्रमाणे राहाल. दुष्काळात सुद्धा तुम्हाला भरपूर, तुमच्या जीवाला तुम्ही तृप्त व्हाल, हाडं तुमचे मजबूत राहतील. भरपूर पाणी दिलेल्या मळाप्रमाणे तुम्ही व्हाल, पाणी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे व्हाल. पुढं काय सांगितलेलं आहे 12 वचन, किती अद्भुत आहे वचन. प्रभू म्हणतो तू रिस्टोरेशन करणारा बनशील, है ना. जीर्णोद्धार करणं वगैरे म्हणजे रिस्टोरेशन, पुनर्स्थापन करणारा असं तुझं नाव पडेल. लोक तुला कोणत्या नावाने ओळखतील? अरे हा पुनर्स्थापन करणार आहे, बांधणार आहे, पडून गेलेलं, नष्ट झालेलं, विखुरलेलं पुन्हा एक बार उभं करणार आहे. आणि हे कधी होईल? ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये राहू. आणि म्हणजे हे गार्डन आम्ही पाहतो, पाणी दिलेलं, भरपूर पाणी असलेलं बगीचा, की जे कसलं दर्शक आहे? उन्नतीचं दर्शक आहे, सुधारणुकीचं दर्शक आहे. हालेलुया. सर्व प्रकारचं दुष्काळ आणि आपत्ती, मग ती नैसर्गिक आपत्ती असो, देशामध्ये आलेली आपत्ती असो, देव त्याच्यातून सुद्धा उभा करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, कधीही देवाच्या उपस्थितीपासून दूर भटकू नका. त्या ठिकाणी तुम्हाला शक्ती मिळते, सामर्थ्य मिळतं, आशीर्वाद मिळतो, बल मिळतं. सर्व गोष्टी विसरायला होतात. प्रभूचं जे उपस्थिती आहे ते एक सुंदर बगीच्याप्रमाणे आहे. आणि शेवटचं गार्डन आम्ही पाहतो, प्रकटीकरणाच्या पुस्तक याचा 21 आणि 22 अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि हे जे गार्डन आहे, हेवनली सिटी ज्याला म्हटलेलं आहे ना, स्वर्गीय नगर. कारण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? स्वर्गीय नगर म्हणजे नुसतं भिंती नाही, त्या ठिकाणी झाडं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, है ना. 12 जातीचे फळं देणारं झाड त्या ठिकाणी सांगितलं आहे, नदी आहे, गार्डन आहे सुंदर. आणि हे कसलं दर्शक आहे? जीर्णोद्धार आणि पुनर्स्थापनेचं दर्शक आहे. तुम्ही जर पाहाल तर पहिलं जे गार्डन होतं तिथं बंडखोरी आम्ही पाहतो. दुसरं जे गार्डन होतं तिथं पतन आम्ही पाहतो, पाप पाहतो. त्याच्यानंतर तिसरं जे गार्डन आम्ही पाहतो, मनुष्य स्वतःच्या शक्तीने, सामर्थ्याने ह्या जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करणारा ना आणि न्याय करणारा व्यक्ती आम्ही पाहतो. तिसरं जे गार्डन आम्ही पाहतो, चौथं जे गार्डन, की त्या ठिकाणी काय आहे? प्रभूनी, येशू स्वतः त्या गार्डनमध्ये आला. त्यांनी स्वतःचं बलिदान अर्पण करण्यासाठी ना एक प्रकारे स्वतःला समर्पण केलं ना. समर्पणाचं गार्डन, आत्मसमर्पणाचं वेदना त्याने स्वतःवर घेतल्या, है ना. बायबल सांगते त्याने आमचं सर्व दुःख स्वतःवर घेतले, वेदना स्वतःवर घेतल्या. आणि आज्ञापालन, कसं आज्ञापालन? वधस्तंभावर जाण्याच्यापर्यंतचं, मरण पत्करण्यापर्यंतचं आज्ञापालन त्यांनी केलं. आणि हे कशासाठी केलं? कारण त्याच्या आधी जे पतन झालं होतं मनुष्याचं, ते होऊ नये, देवामध्ये आणि मनुष्यामध्ये समेट व्हावं. आणि म्हणून प्रभूने हे सर्व केलं. त्याच्यानंतर आम्ही पाहतो पुढचं 5वं गार्डन आम्ही पाहतो, कसलं होतं? की ख्रिस्तानी मरण पत्करलं. त्या गार्डनमध्ये असलेली जे काही कबर आहे त्याच्यामध्ये त्याला ठेवण्यात आलं. परंतु ते गार्डन आम्ही पाहतो मनुष्याच्या दृष्टीने कसं होतं? दुःखाचं, वेदनेचं. मरिया त्या ठिकाणी गेली, रडू लागली कबर रिकामी पाहून, की माझ्या प्रभूला कुठं ठेवलेलं आहे. तिला असं वाटलं की त्याचं शरीर कुठेतरी दुसरीकडे नेऊन ठेवण्यात आलेलं आहे. ती रडू लागली. परंतु प्रभूने तिच्या दुःखाचं आनंदामध्ये परिवर्तन केलं. मृत्यूचं विजयामध्ये परिवर्तन झालेलं होतं.
मुक्ती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की त्यामुळे मनुष्याला मुक्ती मिळाली आणि नवीन सुरुवात मनुष्याच्या जीवनामध्ये झाली, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये झाली. त्याच्यानंतर आम्ही पाहतो 6वा बगीचा कसा होता की प्रियकर आणि प्रियसी है ना, यांचं प्रेम वाढीस लागण्याचा तो बगीचा होता. हालेलुया. जसं आम्ही ख्रिस्तासंगती चालतो प्रियांनो, त्याच्या संगती सहभागिता करतो, आमचं आणि त्याचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं. आणि म्हणून तो जो बगीचा आहे गीतरत्नामधला दिलेला की प्रियकर आणि प्रियसी एकमेकांसंगती ते चालतात, त्या ठिकाणी राहतात, त्यामध्ये आनंद त्यांना मिळतो, एकमेकाला समजून घेण्याचं, एकमेकांसंगती जवळीकता प्राप्त करण्याचं. त्याच प्रकारे ख्रिस्तासंगती जसं जसं आम्ही विश्वासामध्ये वाढत जातो, ख्रिस्तामध्ये आम्ही वाढतो, त्याची जवळीक त्याच्याशी आमची होती आणि आमचं आणि त्याचं प्रेम अधिक आणि अधिक वाढत जातं. प्रेज द लॉर्ड. 7वं आम्ही गार्डन पाहिलं, कोणतं होतं? पाणी दिलेलं बगीचा, की ज्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये उन्नती आहे, सुधारणूक आहे, आशीर्वाद आहे, भरपुरी आहे. जे ख्रिस्त येशूमध्ये राहतात प्रियांनो, त्यांना देव आशीर्वादित करतो, सर्व बाबतीमध्ये त्यांची उन्नती करतो. आणि नंतर फायनल गार्डन आम्ही पाहतो की त्यावेळेस काय होणार आहे की देव आम्हाला त्याच्या संगती त्या बगीच्यामध्ये तो घेणार आहे आणि जे सर्व आमचं गेलेलं आहे ते वापस तो आम्हाला प्राप्त करून देणार आहे. जे वैभव आदम आणि हवेने गमावलं, जो अधिकार आदम आणि हवेने गमावला, प्रभू पुन्हा एक वार तो त्याच्या लोकांना वापस देणार आहे. हालेलुया. जीर्णोद्धार, पुनर्स्थापना, रेस्टोरेशन त्या ठिकाणी होणार आहे. आणि एवढंच केवळ नव्हे तर खाली जे असतील त्यांचा न्याय त्याच काळामध्ये घडणार आहे.